एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2 कोटी महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये त्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्यावेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। या उलट महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद मध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। शासन निर्णय जी.आर. येऊन काही दिवस उलटले तरी जुलै महिन्याचा 25वा हप्ता अद्याप जमा झाला नाही। रक्षाबंधनपूर्वी लवकरात लवकर तांत्रिक अडचणी सोडून हप्ता जमा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। 25वा आणि 26वा असे दोन्ही हप्ते एकूण 3000 रुपये थेट वर्ग करावेत अशी मागणी चर्चा सुरू आहे। चॅनलवरील पोलनुसार बहुतांश महिलांनी 2 हप्ते एकत्र मिळण्याची पसंती दर्शवलेली आहे। महागाई लक्षात घेता सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार मासिक हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये करावा अशी मागणी होत आहे। ज्या पात्र आणि गरजू महिलांचे हप्ते काही कारणास्तव किंवा पडताळणीमुळे बंद झाले आहेत त्यांच्यासाठी ई-केवायसी पोर्टल लिंक पुन्हा एकदा सुरू करावे आणि ती सुद्धा केले आहे। पात्र बहिणींना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे। अपात्र ठरलेल्या किंवा तांत्रिक त्रुटीमुळे लाभ न मिळालेल्या खऱ्या गरजू महिलांचे हप्ते बंद झालेले लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी लाडक्या बहिणींची होत आहे। तसेच रक्षाबंधनच्या आधी तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार आहे अशी सुद्धा मागणी होत आहे। लवकरच याचा जी.आर. जाहीर झाला आहे। हप्तासुद्धा लवकरात लवकर भेटायला चालू होणार आहे। अशीच माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।